फ्रेंड्स, मी हर्षा. हर्षा's किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण बनणार आहे पावभाजी, एकदम टेस्टी आणि एकदम हेल्दी आणि एकदम इझी प्रकारे. चला तर रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की चॅनल नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा. थँक्यू. चला तर पाहूया आता पावभाजीची भाजी कशी. सगळ्यात पहिले आपल्याला फुलगोबी धुवून घ्यायची आहे, कट करून घ्यायची आहे, रफली चॉप करून घ्यायची आहे. आणि शिमला मिरची घ्यायची आहे 2. गाजर घेतले आहे मी, मटर घेतले आहे आणि बीटरूट घेतलं आहे आणि बटाटा घेतला आहे 2. हे सगळ्यात पहिले आपल्याला कुकरला घालून घ्यायचं आहे सर्व. आणि याला आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे सॉफ्ट झालं पाहिजे सर्व भाज्या पावभाजी करता आपल्याला. हे कट करून पहिले आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्याने, नंतरच आपल्याला कुकरला चढवायचं आहे शिजवायसाठी. यामध्येच आपल्याला थोडा पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे. पाणी घालून घ्यायचं आहे, थोडं मीठ, म्हणजे भाज्यामध्ये पावभाजी मसाला आणि मीठ हे आतपर्यंत जाणार आणि भाज्यांची टेस्ट आणखी छान होणार. आता कुकरमध्ये आपण याला 3 शिट्ट्या काढून घेऊया. मोठी हंडी गॅसवर चढवू, त्याच्यामध्ये टाकायचं 2 चम्मच मोठे तेल. त्यामध्येच बटर टाकून द्यायचं तेलामध्ये आणि ते वितळू द्यायचं. डायरेक्ट आपण बटर टाकलं तर बटर जळू शकते, म्हणून तेल पण टाकायचं. तेल टाकायचं आणि नंतर बटर टाकायचं आपल्याला. आता टाकूया याच्यामध्ये जिरे 1 चम्मच, बारीक चॉप केलेलं आलं, कांदा 2 मोठे कांदे घेतले आपण बारीक चॉप करून, ते टाकून घेऊया आणि खालीवर करून घ्यायचं. यामध्येच आपण टाकणार आहे लसणची पेस्ट. अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. हे चांगलं आपण गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे कांदे भाजून घेऊया. आणि जे कुकरमध्ये आपण भाज्या शिजवायला ठेवला होता, आता त्याच्या 2-3 शिट्ट्या झाल्या आहे. आता आपण थोडा थंड होऊ देतो कुकर आणि त्या भाज्या नंतर मॅश करून घेऊ मॅशरच्या साहाय्याने. याचबरोबर आपला कुकर आता झालेला आहे. आता मॅशरच्या साहाय्याने ही आपण भाज्या पूर्ण अशा बारीक करून घेऊया. पहा, आता आपण पूर्ण भाज्या या अशा बारीक करून घेतल्या आहे. हळू करायचं, गरम राहते म्हणून हात पण जळू शकते आपला. या प्रकारे आता आपले कांदा हा गोल्डन कलर झाला आला आहे. त्या कांद्याला याच्यामध्ये आपण बेसिक मसाला टाकू, म्हणजेच तिखट, मीठ, हळद आणि आपलं धनिया पावडर. यामध्येच आपण टाकणार आहे आता टमाटर. 2 टमाटर घेतले आहे मी मोठ्या आकाराचे. तेच आपल्याला पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे. 1 पॅकेट पूर्ण लागेल. 5-6 लोकांसाठी बनवत आहे पावभाजी, तर त्यासाठी एक आपला असा पावभाजी मसाला येतो ना छोटावाला बॉक्स, त्यातली 1 पुडी पूर्ण लागेल आपल्याला. आता हे थोडे टमाटर शिजून घ्यायचे पहिले, नंतर आपल्याला जे शिजवलेल्या आपल्या भाज्या आहे बारीक केलेल्या त्या टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये. आता यामध्ये आपण जे शिजवलेल्या भाज्या होत्या ते टाकून घेणार आहे.
आपण याच्यामध्ये कोणताही फूड कलर यूज केला नाही आहे, नॅचरल कलर आहे आपल्या भाज्यांचा. जो बीटरूट आपण वापरला आहे त्यामुळे एकदम छान कलर येतो याला. याच्यामध्येच आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. ठीक झालं आहे आपलं भाजी, तर थोडी शिजवून घ्यायचं आहे हे आपल्याला 10 मिनटं तरी. झाकून आपण छान प्रकारे शिजवून घेऊया हे 10 मिनटासाठी. आता यामध्येच आपण 1 लिंबू पिळून घेणार आहे. त्याने टेस्ट आणखी छान इम्प्रूव्ह होते पावभाजीची. किती छान कलर आला आहे पहा भाजीला. फ्रेश धनिया टाकायचा सर्व करायचा आधी. तयार आहे आपली पावभाजी.